महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्यामार्फत 12वीच्या परीक्षेचा निकाल आपल्याला उद्या पाहता येणार आहे। काय आहेत अधिकृत संकेतस्थळे आणि किती वाजता पाहता येणारे निकाल, कोणकोणती अधिकृत संकेतस्थळे जाहीर केलेत पुणे मंडळाने, चला पाहूया संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये। आणि 12वीचा निकाल आपल्याला कुठे पाहता येणार, कोणते आहेत अधिकृत संकेतस्थळ, याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत एक प्रसिद्धीपत्रक किंवा एक प्रकटन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये 12वीचा निकाल आपल्याला सर्वांना माहिती आहे 5 मे 2025 म्हणजेच उद्या लागणार आहे। तर हा जो निकाल आहे तो तुम्हाला या संकेतस्थळांवरती पाहता येणार आहे, ज्याच्यामध्ये दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवरती पाहता येईल। ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 9 विभागीय परीक्षा जी झाली होती फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये 12वीची, त्याचा ऑनलाईन निकाल या तुम्हाला 9 संकेतस्थळावरती पाहता येणार आहे। ज्याच्यामध्ये पहिलं संकेतस्थळ results.digillocker.government.in आहे, त्याच्यानंतर maha-hsc-board.in हे दुसरं आहे, तिसरं hsresult.mkcl.org हे, त्याच्यानंतर रिझल्ट टार्गेट पब्लिकेशन्स.org, त्याच्यानंतर results.navneet.com, त्याच्यानंतर www.tv9hindi.com, त्याच्यानंतर एज्युकेशन हे तुम्ही टाकू शकता स्लॅश करून, त्याच्यानंतर बघा education.indianexpress.com याच्यावरती, किंवा www.indiatoday.in किंवा www.aajtak.in या टोटल 9 वेबसाईटवरती तुम्हाला 12वीचा निकाल पाहता येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला याची प्रिंटसुद्धा पाहता येणार आहे। तसेच कॉलेज लॉग इनसाठी महाराष्ट्र hsc-board.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल। सदर निकाला तुम्हाला या वेबसाईटवरती या संकेतस्थळावरती पाहता येणार आहे। तुमच्या निकालामध्ये जर काही अन्य त्रुटी आढळल्या किंवा मार्क कमी जास्त आहेत असं काही तुम्हाला आढळलं तर त्याची परीक्षेची उत्तरपत्रिकेची पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची तरतूदसुद्धा या ठिकाणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 5 दिवसाच्या आतमध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अवलंब करू शकता। 5 दिवसांमध्ये तुम्ही आहे ते अर्ज भरून, पुनर्मूल्यांकनाचा अर्ज भरून, विहित शुल्क भरून तुम्ही परत मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला तुमच्या मार्कांमध्ये काही तफावत वाटत असल्यास किंवा पेपरमध्ये मार्क मला कमी पडत आहेत असं वाटत असल्यास तुम्ही पुनर्मूल्यांकनासाठी हे पेपर पाठवू शकताय। अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला त्याची मुदत त्यांनी दिलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर हे एक महत्त्वाची अपडेट होती। आता उद्या आपल्याला निकाल 12वीचा कळेलच, तुर्तास 12वीच्या निकालासाठी सर्वांना शुभेच्छा। अपडेट आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।